नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती, उत्पादन शुल्क भरती तसेच इतर भरत्यांसाठी अतिशय महत्त्वाचे जी.के. तसेच अतिशय महत्त्वाचे ट्रेंडिंग करंट अफेअर्सचे क्वेश्चन पाहणार आहोत. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा. भारतामध्ये सध्या एकूण किती उच्च न्यायालये आहेत? सर्व घेण्यात आलेले प्रश्न TCSला आवडतात तसेच आहेत आणि मागील परीक्षांमध्ये रिपीट होणारे आहेत. भारतामध्ये सध्या एकूण किती उच्च न्यायालये आहेत? 25, 28, 7 यापैकी नाही. कोणता पर्याय बरोबर आहे? तर बघा, भारतामध्ये सध्या एकूण 25 उच्च न्यायालये आहेत. पर्याय क्रमांक ए या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. भारतामध्ये सध्या एकूण किती राज्य आहेत विचारलं तर किती राज्य आहेत भारतामध्ये? 28 राज्य आहेत. भारतामध्ये सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर बघा, भारतामध्ये सध्या 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी, प्रतिभाताई पाटील यापैकी कोण महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या? तर बघा, पर्याय क्रमांक बी विजयालक्ष्मी पंडित या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. मित्रांनो, कन्फ्यूज व्हायचं नाही. पहिल्या महिला राज्यपाल भारताच्या कोण होत्या? सरोजिनी नायडू. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित. सरोजिनी नायडू पहिल्या महिला राज्यपाल होत्या. कोणत्या राज्यासाठी त्यांनी राज्यपाल पद भूषविले होते? बघा, उत्तर प्रदेश या राज्यासाठी राज्यपाल झाल्या होत्या त्या. सुचेता कृपलानी कोण आहेत? भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. त्या पण उत्तर प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. त्यानंतर प्रतिभाताई पाटील कोण आहेत? तर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. लक्षात असू द्या, एका प्रश्नामध्ये आपण जवळपास 3-4 प्रश्न कव्हर करत असतो. त्यानंतर प्रश्न बघा. साखर उत्पादनात भारतातील आघाडीचे राज्य कोणते? गुजरात, महाराष्ट्र, केरळ, गोवा. तर बघा, महाराष्ट्र हे आपले राज्य सध्या साखर उत्पादनात भारतातील आघाडीचे राज्य आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा. इस्रायल या देशाची राजधानी कोणती आहे? जेरुसलेम, तेहरान, बगदाद की कैरो? तर मित्रांनो, कोणती आहे? जेरुसलेम. पर्याय क्रमांक ए जेरुसलेम ही इस्रायल या देशाची राजधानी आहे. पर्याय क्रमांक बी तेहरान ही कोणत्या देशाची राजधानी आहे? तर बघा, इराण या देशाची राजधानी तेहरान आहे. बगदाद कोणत्या देशाची राजधानी आहे? बगदाद ही इराकची राजधानी आहे, इराक. कैरो ही कोणाची राजधानी आहे? इजिप्तची राजधानी कैरो ही आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार या अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? 2008, 2015, 2011, 2014. तर बघा, जलयुक्त शिवार या अभियानाची किंवा योजनेची सुरुवात ही 2015ला झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. 2015 हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, अतिशय महत्त्वाचा. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली आहे? शरद पवार, नयन रायकर, संजय सिंग, बृजभूषण सिंग. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक सी संजय सिंग यांची नियुक्ती झालेली आहे अध्यक्षपदी. आधीचे अध्यक्ष कोण होते? बृजभूषण सिंग. यांच्या जागी आता संजय सिंग हे नवीन अध्यक्ष असणार आहेत. कशाचे? भारतीय कुस्ती महासंघाचे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा. साक्षी मलिक व विनेश फोगाट यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? बॅडमिंटन, टेनिस, हॉकी, कुस्ती. तर मित्रांनो, साक्षी मलिक व विनेश फोगाट यांचा संबंध कुस्ती या खेळाशी आहे आणि दोघींनी पण आता निवृत्ती घेण्याची घोषणा केलेली आहे. कुस्ती या खेळामधून निवृत्त होण्याची घोषणा दोघींनी केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. मोबाईल उत्पादनामध्ये जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो? पहिला, 5वा, दुसरा की चौथा? तर मित्रांनो, आपल्या भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो मोबाईल उत्पादनामध्ये. पहिला कोणाचा लागतो? चीनचा लागतो. पहिला चीन, दुसरा भारत. त्यानंतरचा प्रश्न बघा. कोणत्या वर्षी मुघल सम्राट अकबराने खानदेश प्रदेश हस्तगत केला? 1545, 1601, 1689, 1513. कोणत्या वर्षी केला? बघा, पर्याय क्रमांक बी 1601 साली मुघल सम्राट अकबराने खानदेश प्रदेश हस्तगत केला.
त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी हवेमुळे प्रसारित होणारा रोग कोणता? गलगंड व कुपोषण, रेबीज व एड्स, कॉलरा व अतिसार, सर्दी व क्षय. कोणता आहे रोग? सर्दी व क्षय हा जो रोग आहे, हे जे रोग आहेत ते हवेमुळे प्रसारित होणारे रोग आहेत. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? भारतामध्ये सध्या कितवा वित्त आयोग चालू आहे? 22वा. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? नंदकुमार सिंग, राजीव कुमार, ऋतुराज अवस्थी, अजित डोवाल. तर बघा, 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष हे न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी हे आहेत. पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे. नंदकुमार सिंग यांनाच NK सिंग असं देखील म्हटलं जातं. हे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. भारतामध्ये सध्या कितवा वित्त आयोग चालू आहे? 15वा आणि कायदा आयोग 22वा. तर 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष विचारले तर नंदकुमार सिंग किंवा NK सिंग हे असणार आहेत. राजीव कुमार कोण आहेत? भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? राजीव कुमार. अजित डोवाल कोण आहेत? भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? अजित डोवाल. लक्षात असू द्या, सर्व टॉपिक आपण अतिशय महत्त्वाचे कव्हर करत आहोत. त्यानंतर प्रश्न आहे, मुख्य माहिती आयुक्त यांना पदाची शपथ कोण देतो? कोण देतो किंवा कोणाद्वारे दिली जाते? उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, पंतप्रधान, भारत सरन्यायाधीश. यापैकी कोण देते बघा? तर राष्ट्रपती देतात. राष्ट्रपती हे मुख्य माहिती आयुक्त यांना पदाची शपथ देतात. सध्या कोण आहेत आपली राष्ट्रपती? द्रौपदी मुर्मू या आपल्या राष्ट्रपती आहेत, ज्या पहिल्या महिला, आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, शेरशहाच्या सत्तेदरम्यान महसूल खाती ही कोणत्या भाषांमध्ये ठेवली जात होती? हिंदी व अरेबिक, हिंदी व प्राकृत, हिंदी व पारसी, हिंदी व संस्कृत. तर मग पर्याय क्रमांक सी हिंदी व पारशी या 2 भाषांमध्ये शेरशहाच्या सत्तेदरम्यान महसूल खाती ठेवली जात होती. त्यानंतरचा प्रश्न बघा, 68व्या फिल्मफेअर पुरस्कार 2023 अंतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपट खालीलपैकी कोणता? पठाण, गदर 2, पुष्पा, गंगूबाई काठेवाडी. यापैकी कोणता आहे? तर बघा, पर्याय क्रमांक डी गंगूबाई काठेवाडी हे योग्य उत्तर असणार आहे. 68व्या फिल्मफेअर पुरस्कार 2023 अंतर्गत गंगूबाई काठेवाडी हा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. जर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विचारली तर बघा, आलिया भट्ट ही गंगूबाई काठेवाडी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. जर अभिनेता विचारला तर राजीव कुमार हा बधाई दो या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, पानिपतच्या 3ऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव कोणी केला? अहमद शाह अब्दाली, नादिर शाह, मोहम्मद शाह, सादत खान. यापैकी कोणी केला? तर बघा, पर्याय क्रमांक ए अहमद शाह अब्दाली हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पानिपतच्या 3ऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव हा अहमद शाह अब्दालीद्वारे झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, काळ्या मातीमध्ये कोणत्या खनिजाची कमतरता असते? नायट्रोजन, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम. तर कशाची असते बघा? नायट्रोजन या खनिजाची कमतरता असते काळ्या मातीमध्ये. तर मित्रांनो, काळी माती ही कोणत्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. काळी माती कोणत्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त असते? कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल व आपण असेच आणखी चांगले व्हिडिओ घेऊन येत राहू. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास चालू राहू द्या आणि काळजी देखील घ्या. धन्यवाद.